नवीन दाताची काळजी व टप्प्याटप्प्याने त्याच्यासोबत जुळवून घेण्याचे 90 दिवसाचे ट्रेनिंग. नवीन दात बसवल्यानंतर तोंड, जीभ व स्नायूंना त्याची सवय होण्यासाठी वेळ लागतो. पहिले 15 दिवस दात जास्तीत जास्त वेळ तोंडात ठेवा. सुरुवातीला लाळ जास्त येणे सामान्य आहे. थोडा सैलपणा जाणवू शकतो. वेदना जास्त असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुढील 15 दिवस आरशासमोर मोठ्याने वाचा किंवा बोला. सोपी वाक्य बोलण्याचा सराव करा. यामुळे जीभ आणि बोलण्याची सवय सुधारते. पुढील 15 दिवस दोन्ही बाजूंना एकाच वेळी मऊ पदार्थ, उदाहरणार्थ शेंगदाणा ठेवा. हलक्या दाबाने चावण्याचा प्रयत्न करा. पदार्थ पूर्णपणे चिरडून टाकू नका. यामुळे स्नायूंना योग्य हालचालीची सवय लागते. पुढील 15 दिवस थोडे कडक पदार्थ, उदाहरणार्थ सुपारी, दोन्ही बाजूला एकाच वेळी चावण्याचा सराव करा. नियंत्रित दाब द्या. यामुळे हिरड्या आणि जबड्यांना सवय होते. पुढील 15 दिवस बिस्किट खाण्याची सुरुवात करा. नेहमी दोन्ही बाजूंनी एकाच वेळी चावा. पुढील 15 दिवस मऊ आहार सुरू करा. चपाती, मऊ भाजी, डाळ भात चावण्याचा सराव करा. चावताना दोन्ही बाजूंनी समान दाब द्या. 90 दिवसानंतर तुम्ही हळूहळू जवळपास सामान्य आहार सुरू करू शकता. खूप कडक किंवा चिकट पदार्थ सुरुवातीला टाळा. दाताची किंवा कवळीची योग्य देखभाल. प्रत्येक जेवणानंतर दात काढून स्वच्छ धुवा. मऊ ब्रश आणि सौम्य साबण किंवा डेंचर क्लिंजर वापरा. टूथपेस्ट वापरू नका. हिरड्या, जीभ, टाळू मऊ ब्रशने स्वच्छ करा. रात्री दात काढून स्वच्छ पाण्यात ठेवा. गरम पाणी वापरू नका. त्याचा आकार बदलू शकतो. कवळी पडल्यामुळे तुटू शकते. ती पडू नये म्हणून काळजीपूर्वक हाताळा. आता महत्त्वाची सूचना. दात स्वतः ॲडजस्ट करू नका. वेदना, जखम, सैलपणा किंवा चावताना त्रास झाल्यास त्वरित आमच्या प्रसन्नाज डेंटल क्लिनिकमध्ये भेट द्या. लक्षात ठेवा, संयम आणि नियमित सराव हेच नवीन दात किंवा कवळीचे यशस्वी होण्याचे गुपित आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. योग्य काळजी घेतल्यास तुमचे दात अनेक वर्षे आरामात साथ देतील. थँक्यू.